तो तुला कसा पदाची गरज आहे? नाचणारी गाणारी महिलांना तुम्ही 20-20 कोटीचे डान्सिंग स्टुडिओ करून दिलेले आहे आणि हिरानंदानी मध्ये 10-10 कोटीचे फ्लॅट करून दिलेले आहे. मालदीव्स मध्ये 5-5 लाखाचा नाश्ता करते ते नाचणारी गाणारी महिला आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. धनंजय मुंडे यांच्या विभक्त पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी पुन्हा एक मोठा गौप्यस्फोट केला. धनंजय मुंडे यांच्या समोर नाचणाऱ्या त्यांच्या डान्सर बायांना धनंजय मुंडे यांनी 20-20 कोटीचे तर फ्लॅट घेऊन दिलेले, 20-20 कोटीचे त्यांचे डान्सिंग स्टुडिओ उभारून दिलेत. बघत काय म्हणतात करुणा शर्मा मुंडे. त्यांनी सांगितलं ना, आम्हाला रिकामा ठेवू नका, मला काम करायचं आहे. तो काम करायचा आहे तो जिथे चहा आहे तिथे राह आहे. आज मी एक जे सामाजिक संघटना असते, सामाजिक लोक असतात, आज माझी पण पक्ष आहे स्वराज्य शक्ती सेना, हे महिला आहे. हे बघा, ये महिला लातूर मधून आलेली सामाजिक कार्यकर्ता, ये महिला कामोठ्यामधून आलेली, हे सगळे लोक आम्ही सगळे लोक काम करताय. तो त्याच्यामध्ये आम्ही कोणाच्या तोंड बघत नाही, आम्ही स्वतःच्या खिशातून करताय. आज तसंच हे लोक पण करू शकतात ना. त्याच्यामध्ये तुम्हाला हे विचारायचे, आमच्याकडे काय पद नाहीये, त्यांच्याकडे पद नाही, आमच्या सगळ्याकडे काही पद नाहीये, तरी पण आम्ही काम करतोय. तो तुला कसा पदाची गरज आहे? फक्त तुला जे बंगला आहे ते खाली नाही करायचं आहे, त्याच्यासाठी हे सगळं खेडी आहे. मंत्रीपद पाहिजे, कशाला पाहिजे? नाचणारी गाणारी महिलांना तुम्ही 20-20 कोटीचे डान्सिंग स्टुडिओ करून दिलेले आहे आणि हिरानंदानी मध्ये 10-10 कोटीचे फ्लॅट करून दिलेले आहे. मालदीव्स मध्ये 5-5 लाखाचा नाश्ता करते ते नाचणारी गाणारी महिला आहे आणि स्वतःची जे बायको आहे ते रोडवर टाकून, आणि ती तुमची बायको रिकामी आहे, तर तुम्ही कशाला रिकामी नाही देणार? आणि तुमचा जे मुलगा आहे जे 21 वर्षाचा, तू आज बुडा झालेला आहे, 50 वर्षाच्या बुड्याला काम पाहिजे, तर जे 22 वर्षाचा जवान मुलगा, मुंडे घराण्याचा एकमेक वारीस, घरामध्ये आज गेले 3 वर्षापासून रिकामा बसलेला आहे दरवाजा लावून. आज त्याची आईचे हृदयावर काय वाटत असेल, त्याच्या डोक्यावर काय परिणाम होत असेल? आज मुलगा घरामध्ये बाहेर पडत नाही. तर मंडळी, या होत्या करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या विभक्त पत्नी करुणा शर्मा मुंडे. धनंजय मुंडे यांनी नुकताच आपल्या पक्षाचे वरिष्ठ अधिकारी तथा पक्षाचे वरिष्ठ मंडळी यांच्याकडे एक मागणी केली होती की मी पक्षामध्ये आहे, माझ्या हाताला काम दिलं गेलं पाहिजे, मला रिकामं असं बसवून ठेवू नये, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी नुकतंच केलं होतं. आणि त्याच त्यांच्या वक्तव्याचा समाचार यावेळेस करुणा शर्मा मुंडे, ज्या त्यांच्या विभक्त पत्नी आहेत, त्यांनी घेतलेला. त्यांचं म्हणणं आहे की यांना कशासाठी पाहिजे मंत्रीपद? यांना शासकीय बंगला सोडायचा नाहीये, यांना शासकीय बंगला सोडायचा नाहीये. शिवाय हे ज्या पद्धतीनं यांचे शौक आहेत ते शौक यांना पूर्ण करायचे आहेत. यांचे शौक कोणते आहेत? तर यांचे शौक हे डान्सर बाया ज्या आहेत, डान्स करणाऱ्या महिला ज्या आहेत, त्यांच्यावरती यांच्याकडे उधळायला प्रचंड मोठे पैसे आहेत, खूप सारे पैसे आहेत. त्यांनी 20 कोटीचा डान्सिंग स्टुडिओ त्या त्यांच्या नाचणाऱ्या, त्यांच्या समोर नाचणाऱ्या बायांसाठी तयार केलेला आहे. असा एक मोठा गौप्यस्फोट यावेळेस करुणा शर्मा मुंडे यांनी केला. त्याचबरोबर मालदीवमध्ये 5-5 लाखाची चहा किंवा कॉफी या बाया पितात. हिरानंदानी, जे मुंबईचं अतिशय महागडं असं रिअल इस्टेट आहे, अशा रिअल इस्टेटमध्ये 20-20 कोटी रुपयांचे फ्लॅट धनंजय मुंडेंनी त्यांना घेऊन दिलेले आहेत. असा एक मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला. तर धनंजय मुंडे हे त्यांच्या समोर ज्या बाया नाचतात त्यांच्यावरती इतके मोठे पैसे उधळतात याचे प्रूफ माझ्याकडे आहेत, असं करुणा शर्मा मुंडे या म्हणतात.
त्याचबरोबर त्या पुढे हे देखील म्हणतात की यांच्याकडे, धनंजय मुंडे यांच्याकडे या सगळ्या बायांवर उधळायला पैसे आहेत, पण मुंडे घराण्याचा एकमेव वारसदार त्यांचा मुलगा जो 21 वर्षाचा आहे, तो गेले कित्येक महिने वर्ष घरात बसून आहे. त्याने घरात स्वतःला कोंडून घेतलंय. त्याची आई जी न्याय हक्कासाठी अशी भटकते आहे, त्यांच्याकडे बघण्यासाठी याला वेळ नाहीये. पण यांनी या त्यांच्या समोर नाचणाऱ्या महिलांवरती कोट्यावधी रुपये उधळतात आणि त्यासाठी त्यांच्याकडे काम पाहिजे, मंत्रिपद पाहिजे, असं त्यांनी अगदी खुमासदार पद्धतीने धनंजय मुंडे यांना सुनावलं. तर मंडळी, याबद्दल तुमचं मत काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट अवश्य नोंद करा. धन्यवाद.